नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नोटाबंदीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या नागरिकांकडे मागितलेली मुदत येत्या 10 दिवसात संपणार आहे. पण गेल्या 40 दिवसात हा चलन कल्लोळ संपला नसला तरी आटोक्यात आल्याची चिन्ह तरी दिसणं अपेक्षित होतं. मात्र देशभर रांगा, चलन तुटवडा, रखडलेले व्यवहार आणि कणा मोडलेली अर्थव्यवस्था असा सगळा चलन कल्लोळ सुरू आहे. येत्या 10 दिवसात हा चलन कल्लोळ संपणार का? ही परिस्थिती आटोक्यात येणार का? विशेषतः कंबरड मोडलेल्या अर्थव्यवस्थेला सावरणार कसं आणि कधी, हे प्रश्न पडल्यापासून राहत नाहीयेत. आणि याच प्रश्नांचा धांडोळा आपल्याला आजच्या चर्चेमध्ये करायचा आहे. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ विचारवंत जयराज साळगावकर, बँकिंग तज्ज्ञ विश्वास उटकी, हे देखील या चर्चेमध्ये आपले विचार मांडणार आहेत. पुण्याहून माझ्यासोबत आहेत अर्थशास्त्राच्या अभ्यासक डॉक्टर शैलाश्री हरदास आणि अर्थक्रांती प्रतिष्ठानचे विश्वस्त दीपक करंजीकर, हे देखील आपले विचार मांडतील. दिल्लीहून ते या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. त्याचप्रमाणे राजकीय घडामोडींचे अभ्यासक अविनाश धर्माधिकारी, हे देखील काही वेळातच या चर्चेमध्ये सहभागी होतील. मला सुरुवातीलाच जायचंय जयराज साळगावकर यांच्याकडे. हे एवढे सगळे आपल्याला प्रश्न पडतायत, म्हणजे अजूनही रांगा शिल्लक आहेत, अजूनही चलन तुटवडा आहे, एटीएम बंद आहेत आणि एकूणच छोट्या छोट्या गोष्टींपासून म्हणजे अगदी तळागाळातून सगळे व्यवहार रखडलेले आहेत. याचं कारण काय आणि येत्या 10 दिवसामध्ये हा चलन कल्लोळ संपण्याची काही चिन्ह दिसत आहेत का? याचं कारण म्हणजे रिझर्व्ह बँकेने इतर बँकांच्या थ्रू रिलीज केलेले पैसे हे सामान्य माणसाच्या, सामान्य ग्राहकाच्या, छोट्या अकाउंट धारकाच्या किंवा छोट्या उद्योगापर्यंत पोहोचतच नाही. ते मधल्या मध्ये गायब होत आहेत. बरं, हे त्या धाडी पडत आहेत त्यावरून आपल्याला दिसतंय. कारण या धाडी पडण्याचंही कारण सरकारकडे टेक्नॉलॉजी आहे, ही आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी आहे, RIDF म्हणून. तर त्याच्यामुळे मास जेव्हा नोटांचा एकत्र कुठे येतो तेव्हा स्कॅनरने त्यांना ते दिसतं आणि कळतंय. आता ह्या नोटा होर्ड का केल्या जातात तर जुना नया लो या रीतीने ज्यांच्याकडे मोठी कॅश होती ते 10%, 20%, 30% काय जे असतील हे दलालांचे ते देऊन नोटा घेत आहेत आणि त्या रिप्लेस करतायत. होर्डिंग इज गेटिंग रिप्लेस्ड बाय होर्डिंग. त्याच्यामुळे मार्केटमध्येच पैसे येत नाहीत. म्हणजे इतकं झालंय की तुम्ही फोर्टमध्ये रस्त्यावरून जे ते फेरीवाले असतात केरळी, ते सुद्धा विचारतात हळूच, नोट बदलला आहे क्या, इथपर्यंत आलेलं आहे. तेव्हा ते पैसे प्रत्यक्ष पोहोचल्याशिवाय हा अर्थ कल्लोळ किंवा नोट कल्लोळ सुटणार नाही. आणि यात दुसरा एक त्याचा महत्वाचा अँगल असा आहे की जे असेसमेंट आहे सरकारचं की काउंटर फिट म्हणजे चलनी बोगस नोटा किती आहेत, तर याचा सर्वे करून त्यांनी अंदाज घेतला. तर तो 0.83% म्हणजे त्यांनी त्याचा ब्रीफ देतानाच 1% खाली बहुतेक असावं असं म्हटलं असावं. आणि इतकं ते कमी नाही आहे. आणि पाकिस्तानमध्ये, बांगलादेशमध्ये आणि सौदी अरेबिया असे 3 देश हे नोटा छापत होते, तेव्हा तो व्हॉल्यूम खूप जास्त असला पाहिजे. त्यामुळे या विहिरीचा तळ दिसलेला नाहीये सरकारला आणि तो तळ अजूनही खूप दूर आहे. त्याच्यामुळे इतक्यात हे सुटण्याचं काही चिन्ह नाहीये. याला वेळ लागेल, कदाचित मार्च एंड पर्यंत सुद्धा, म्हणजे अजून एक क्वार्टर जाईपर्यंत हे स्मूदन होईल. आणि त्यासाठी सरकारचा जो आटापिटा चाललाय की आम्ही कॅशलेस जाऊ आणि डिजिटल जाऊ, ते आगर रामेश्वरी बंब सोमेश्वरी आहे. याला हा काउंटर पर्याय असू शकत नाही, होऊच शकत नाही. अमेरिकेसारख्या देशातही कॅशलेस सोसायटी नाही आहे अशा प्रकारची. नक्कीच. आणि त्यात भारतासारखी एवढी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी कसं काय शक्य होणार, जिथे नेटवर्कचा सुद्धा रीच नाही. दीपक करंजीकर आहेत आपल्यासोबत. करंजीकर सर, अर्थक्रांतीने हा विचार मांडलेला होता या संदर्भात. आज अर्थक्रांतीचं म्हणणं काय आहे? येत्या 10 दिवसात हा चलन कल्लोळ कुठवर आटोक्यात येईल? अर्थक्रांतीने जो प्रस्ताव दिला होता तो 5 मुद्द्यांचा होता. त्यातला एक मुद्दा जो होता तो हाय डिनॉमिनेशनची करन्सी कॉम्प्रेशन असा होता. पण याचा जो सोर्स होता टॅक्सेशन सिस्टीम, त्याच्यावर सरकारने काही केलेलं नाही. तुम्ही हा शब्द छान शोधून काढलाय चलन कल्लोळ, पण त्याला मला वाटतं 2 बाजूने ते बघितलं पाहिजे. एक म्हणजे सरकारची या बदलाची तयारी आणि दुसरी लोकांची या बदलाची तयारी. आणि मला वाटतं हे दोन्ही प्रपोर्शन इक्वल अशा करता आहे की भारतीय समाजाला मुळातच पैसे साठवून ठेवण्याची किंवा कुठलीही गोष्ट साठवून ठेवण्याची सवय, कारण आपण टंचाई मानसिक अवस्थेमध्ये सगळे दिवस काढत असतो. आपल्या घरात पाणी जेव्हा येत नाही तेव्हा आपण छोट्या छोट्या भांड्यात सुद्धा पाणी भरून ठेवतो. त्यामुळे ती एक मानसिकता या समाजाची आहे, ते पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सरकारच्या तयारीमध्ये तुम्ही मोदींपासून सुरुवात केली तर मोदींनी मला वाटतं आयुष्यातली एका अर्थाने सगळ्यात मोठी पॉलिटिकल रिस्क त्या माणसाने घेण्याची तयारी दाखवली.
आता मोदींनीच हे बघावं की 2000ची नोट एटीएम मशीन मधून बाहेर येते की नाही, हे फारच फॅशनेबल किंवा फार मोठ्या अपेक्षा झाल्या. त्याच्याकरता सरकारी यंत्रणा आहेत आणि त्यांचे काहीतरी डेफिनेटली फ्लॉज झालेले आहेत असं मला वाटतं. अर्थक्रांतीला असं वाटतं की तरी सुद्धा सरकारने एक विषय जे कॅश इकॉनॉमीचं व्हेकल असतं, वाहन असतं, मोठ्या करन्सीच्या नोटा, ते थांबवण्याची करेज दाखवली, ही मोठी गोष्ट आहे. आणि मुळात आपल्याला रोखीच्या व्यवहाराची इतकी सवय, आपली मानसिकता बदलल्याशिवाय याच्यावर काही सोल्युशन निघणार नाही. आणि चलन कल्लोळ जो आहे त्याला लोकही तेवढीच जबाबदार आहे आणि काही प्रमाणात सरकारी किंवा बँकिंग यंत्रणा पण जबाबदार आहे असं मला वाटतं. पण इन से टू से मोठ्या पिक्चर बघायचं झालं तर मला असं वाटतं की हा योग्य निर्णय झालेला आहे. आणि थोडं आपण एक असं असतं ना, एखादं ऑपरेशन केल्यावर तुम्हाला काही दिवस व्हेंटिलेटरवर ठेवायला लागतं, काही क्षण तुम्हाला थोडंसं परकी म्हणजे बाहेरच्या याची मदत घ्यायला लागते शरीराच्या अवयवांचं काम होईपर्यंत. तेवढा वेळ आपण दिला पाहिजे. आपण त्याच्यावर उगाच सगळे पॅनिक होऊन संपेल का 10 दिवसात असं होणार नाही. ते हळूहळू होईल ना, पण मुळात जे केलंय त्याचं महत्व त्यामुळे कमी होतं असं मला वाटत नाही. डॉक्टर शैलाश्री हरदास आहेत आपल्यासोबत. आता करंजीकरांनी जे आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे जशा याला बँका जबाबदार आहेत हे कुठेतरी पटवू शकतं, कारण बँकांमधनं अनेक ठिकाणी पैशांना, या नव्या नोटांना पाय फुटल्याची उदाहरणं आपल्या समोर आलेलीच आहेत, माध्यमांसमोर आलेली आहेत, अनेक उदाहरणं समोर कदाचित आलीही नसतील. मात्र सामान्य नागरिक ह्याला जबाबदार असू शकतात का? नाही, सामान्य नागरिकाला असं आपण जबाबदार देऊन असं होणार नाहीये. हे ऍक्च्युअली कशासाठी हे प्रॉब्लेम झाले आपल्याला थोडंसं समजून घ्यावं लागेल. हे टू रिझन्स असं मी म्हणतेय की नोव्हेंबरमध्ये काय आपल्याकडे इन्व्हेंटरी होतं ते सगळं ऍडजस्ट ऑलरेडी होऊन गेलंय. आता डिसेंबर ऍक्च्युअली इज अ बिगेस्ट प्रॉब्लेम, कारण की प्रोडक्शन हिट झालं इथे. सो एकदा ते प्रोडक्शन हिट झालं तेव्हा ते इंडस्ट्रीवरती इम्पॅक्ट होणार आहे. आता आधीच्या ह्याच्यामध्ये ते बोलत होते की थोडासा प्रॉब्लेम ह्याच्यासाठी आहे की म्हणजे 2 क्वार्टर्स असं याच्यामध्ये प्रॉब्लेम होणारच आहे. आता ऑलरेडी लास्ट क्वार्टर ऑफ दिस इयर इज ऑलरेडी हिट आणि पुढच्या क्वार्टर पण ते हिट होणारच आहे. म्हणजे पुढच्या 10 दिवस मध्ये काही होणार का? बिलकुल. म्हणजे असं मला असं वाटतं की काही असं एवढं काही मोठं काही होणार नाहीये, तेच हे आता आहे ते कंटिन्यू होईल. पण ह्याच्या पुढच्या म्हणजे असं काय होईल, म्हणजे असं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च पण आहे, ते किती प्रेशर रिलीज होईल त्याच्यासाठी थोडंसं आपल्याला ते वरचं ते आता पुढचं बजेट येणार आहे आपल्याकडे. ते बजेटमध्ये थोडंसं म्हणजे काय काय करणार आहे त्याच्यात थोडंसं आपण लक्ष दिलं तर पॉसिबली वी कॅन हॅव सम फोरकास्टिंग की हे होणार आहे, हे होईल, पॉसिबली कन्झम्पशन वाढेल का, इन्व्हेस्टमेंट वाढेल का, ते सगळं आपल्याला थोडंसं व्यवस्थित फोरकास्टिंग करायला येईल. म्हणजे पण आता नुसतं 10 दिवस मध्ये कॉमन मॅन हिट ऑलरेडी झालंच आहे आणि पुढे पण कॉमन मॅन असं हिट होणारच आहे. आता आपलं ब्लॅक मनी असं आपण ते म्हणतोय, ते ब्लॅक मनी काय आता बँकेत आहे म्हणजे असं हे सगळं आहे, आपण ते मीडियामध्ये बघतोय ते सगळं आहे. बट ब्लॅक मनीच्या एक वेगळं एक अँगल आपण समजून घ्यायला पाहिजे की आता ते फॉर एक्झाम्पल द पीपल दोज हू डोंट पे द टॅक्स, त्यांनी पण म्हणजे असं प्यून ठेवणारे, ड्रायव्हर ठेवणारे, त्यांना कॅश मध्ये ते लोक पैसा देणारे, दॅट इज असं इक्वली रिस्पॉन्सिबल. म्हणजे असं कुठेतरी ते पण अँगल आपण हे केलंय. आता तुम्ही ब्युटी पार्लर बघा, असं म्हणजे लॉट ऑफ दर स्मॉल स्केल ते सेक्टर्स आहे आपल्याकडे, ते सगळं आता एकदा टॅक्स ब्रॅकेटमध्ये येणार आहे. म्हणजे असं विश्वासाने असं ते म्हणत होते की वेळ लागणारच आहे आणि आपण एवढा वेळ दिलाय. म्हणजे असं मी आधीच्या डिस्कशन मध्ये पण मी ऍज अन इकॉनॉमिस्ट मी असं भरपूर डिस्कशन मध्ये इन्व्हॉल्व होते, त्याच्यामध्ये पण मी असंच म्हणायचे की हे 50 डेज मध्ये नक्की होणार नाहीये. आता इव्हन 100 दिवस मध्ये तरी झालं तर नथिंग लाईक इट. म्हणजे वी शुड गिव्ह द क्रेडिट फॉर द एंटायर सिस्टीम. बट फॉर एव्हरीथिंग नुसतं मोदीला आपण ब्लेम करायचं का? ते सिस्टीम पण आहे का? ते बँक इज ऑल्सो इक्वली रिस्पॉन्सिबल. म्हणजे आपल्या गव्हर्नन्सचं ते पार्ट असतं, दॅट इज असं इक्वली रिस्पॉन्सिबल. आपलं कुठेतरी म्हणजे असं त्याचे पण आपण सम अँगल आपण देऊन ते सगळं आपल्याला व्यवस्थित फोरकास्टिंग करून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं ह्याच्यामध्ये. विश्वास उटगी, यामध्ये मुख्यत्वे म्हणजे अनेक गोष्टी जबाबदार आहेत की जे मोदींनी उद्दिष्ट ठेवलेलं होतं 50 दिवसांच्या अखेरीस, अनेक गोष्टी ते उद्दिष्ट साध्य न होण्यासाठी जबाबदार असू शकतात. मात्र बँका या गोष्टीला सगळ्यात जास्त जबाबदार आहे असं मानलं जात आहे, कारण बँकांमधनं नव्या नोटांना पाय फुटलेले आहेत. बँकिंग सिस्टम या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने काम करते हे सर्वांनीच मान्य केलंय. म्हणजे इतर देशांच्या मानाने सुद्धा या ठिकाणी बँकर्स बँक जी आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, यांनी हे डिमॉनिटायझेशनचा प्रोसेस इम्प्लिमेंट करणं ही प्राथमिक त्यांची जबाबदारी आहे. आणि त्या ठिकाणी तुम्ही हे बघाल की 9 तारखेला बँकिंग व्यवस्था पूर्णपणे बंद असून 4000 करन्सी येसना त्यांनी कॅश पुरवणं ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जबाबदारी होती आणि त्याची अंमलबजावणीची जबाबदारी ही बँकिंग सिस्टमची होती. त्याच्यामध्ये सहकारी बँका आणि तुमच्या जिल्हा सहकारी बँकांना त्यांनी जाणीवपूर्वक वगळलं, हा त्यांचा निर्णय होता, तो बेकायदेशीर होता, आता सिद्ध झालेला आहे. मुद्दा असा
की बँकिंग सिस्टमला आज तुम्ही दोष देत असताना बँकर्स बँक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी करन्सीची मालक आहे, म्हणजे तिथल्या कॅशची मालक आहे, यांनी किती कॅश आपल्या हातामध्ये तयार ठेवली होती 9 तारखेला. तर आता आरटीआय मधून कालच त्यांनी जाहीर केलं की फक्त 4.5 लाख कोटीच्या 2000च्या नोटा तयार होत्या, बाकीच्या नोटा तयार नव्हत्या. मग जर असं असेल तर 9 तारखेला तुम्ही नेमकं कोणत्या एका हिशोबाने ह्या 500च्या आणि 1000च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला, आणि हा निर्णय घेण्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बोर्डाची आधी मीटिंग झाली होती का, हे त्यांनी स्पष्ट करावं ना. अजूनही त्यांनी केलेलं नाहीये. एक बोर्ड मीटिंग झाली आहे पण त्यात हे कधीच आलेलं नाहीये. मग फायनान्स मिनिस्टरना ही गोष्ट माहित नाहीये. या देशाच्या पंतप्रधानांनी हे जाहीर केलं. अंमलबजावणीची जबाबदारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची आहे. आणि आस्था काय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कुठल्या दिवशी किती कॅश, किती करन्सीजना कुठल्या बँकांना कशी दिली हे त्यांनी वेबसाईटवर टाकावं. आम्ही ती मागितली आहे, ती त्यांनी दिलेली नाहीये. आणि ते अपुरा पुरवठा करतात किंवा उशिरा पुरवठा करतात. पर्यायाने एटीएम मध्ये कॅश जाऊ शकत नाही म्हणून एटीएम चालत नाहीयेत. आणि बँकांमध्ये लाईन काही संपत नाहीये, कॅश काही येत नाही. याला जबाबदार तुम्ही बँकिंग सिस्टम कशी समजू शकता. दुसरा मुद्दा असा, अनेक उदाहरणं समोर आलेली आहेत ज्या ठिकाणी बँकेचे, इव्हन रिझर्व्ह बँकेचे अधिकारी सुद्धा इन्व्हॉल्ड आहेत अशा प्रकारे इलिगली नव्या नोटा बाहेर वळत्या करण्यासाठी. म्हटल्यानंतर याला बँकिंग सिस्टीमला काय याला जबाबदार धरू नये. मी एक्झॅक्टली याच मुद्द्यावरती येत होतो की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जबाबदारी करन्सीचा मालक म्हणून आहे. आणि त्यांच्या करन्सीमधून बँकांच्या करन्सीमध्ये असताना जे सिस्टम मधून जी कॅश येते ना, ती प्रत्येक नोट ही व्यवस्थित रेकॉर्ड होऊन घेते बँकांमध्ये सुद्धा, आणि मग ती कॅशरकडे येते. त्यामुळे कॅशरकडून लोकांकडे जात असताना ती नोट आयडेंटिफाय होऊन गेलेली असते. वेळेस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून जी सिस्टम मधून आलेली कॅश नाहीये आणि ती परस्पर जर ती मोठे ब्युरोक्रॅट्स, मोठे राजकीय नेते, मोठे उद्योगपती यांच्याकडे जर जात असतील आणि त्याच्यामध्ये खासगी बँकांमध्ये सर्व्हेलन्स जो आहे हा जणूपास शून्य आहे, त्या ठिकाणी जर मोठ्या नोटा जात असतील तर मागच्या तुमच्याच एका वाहिनीच्या कार्यक्रमात मी सांगितलं होतं की या देशभरामध्ये खासगी बँका 5 आहेत, त्यांना देण्यात आलेली कॅश आणि सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे नेटवर्क आहे ते सर्वात मोठे आहे, त्यांना देण्यात आलेली कॅश, ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल की खासगी बँकांना कॅश जास्त दिली. आणि ती कॅश जास्त दिल्यानंतर ऍक्सिस बँकेसारखी बँक की ज्या ठिकाणी सर्वात मोठी दोषी आहे, दुसरं अजून नाव येत नाहीये, त्या बँकेचं नाव आहे HDFC. जास्तीत जास्त रेट्स तिथे पण पडले आहेत. बातम्या फिल्टर होऊन येत आहेत. आणि त्या ठिकाणी मगाशी साळगावकर साहेबांनी सांगितलं बरोबर आहे, शेवटी हेही पकडलं जाऊ शकतं. त्यामुळे अजूनही रेट्स पडणार आहेत. आणि त्या ठिकाणी तुम्ही बघाल की खासगी बँकांचा प्लॅटफॉर्म हा मनी लॉन्ड्रिंगसाठी आणि सफेद पैसा काळा किंवा काळा पैसा काळातून काळा करणं यासाठी वापरण्यात आलेलं आहे. आणि मग या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सीबीआय आणि ईडीने प्रोब करण्याची गरज आहे की नेमकं शेत कुंपण खातं आहे, त्यामुळे फाउंटेन हेड ऑफ करप्शन कुठे आहे बँकिंग सिस्टम मध्ये. त्या ठिकाणी उर्जित पटेलांनी तोंड उघडून सांगावं, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगावं कुठली कॅश कधी गेली आहे. आणि त्या ठिकाणी उच्च पदस्थ एक पकडला गेला बेंगलोरमध्ये, एकाच नाव आलंय, त्यांना ते काढून टाकतील की नाही मला माहित नाही. बेंगलोर मधल्या वगैरे उदाहरणं इथे आलेली आहेत समोर. आरबीआय मस्ट ओन इट्स रिस्पॉन्सिबिलिटी अँड आर अकाउंटेबल अँड रिस्पॉन्सिबल फॉर नॉट सप्लाइंग द कॅश टू द बँकिंग सिस्टम. बँकिंग सिस्टम मध्ये खालच्या माणसाला तुम्ही 1-2 लोकांना दोषी धरू शकता, पण बहुतांशी हात मिळवणी नेक्सस हा वरती आहे. आणि म्हणून मोठ्या कॅश म्हणजे काही कोटीमध्ये हे तिथेच तुम्हाला दिसेल. आणि म्हणून उगाच बँकिंग सिस्टम दोष देऊ नका, लोक काम करून मरतायत. नाही, हे सगळी उदाहरणं आलेत. बँक कर्मचाऱ्यांनी अगदी सैनिकांसारखं काम केलेलं आहे, जे समोर काउंटर्स त्यांनी ज्या पद्धतीने सांभाळलेले, खरोखर त्यांचं कौतुक करायला हवं. मात्र कुठेतरी लूप होल्स राहिलेले आहेत आणि बँकांमधनं पैशांना पाय मिळालेले आहेत, हे देखील तितकंच खरं आहे. दीपक करंजीकर आणि डॉक्टर हरदास यांना काही मुद्दे मांडायचे आहेत, मात्र एका ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर या दोघांकडे मी जाणार आहे. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहता एबीपी माझा. आपली चर्चा सुरू आहे चलन कल्लोळाविषयी आणि विशेषतः चलन कल्लोळ. मोदींनी जी मुदत मागितली, येत्या 10 दिवसात ही मुदत संपते. या 10 दिवसात चलन कल्लोळ संपणार का? मोदींना अपेक्षित ध्येय त्यामध्ये गाठलं जाणार का? याविषयी आपला उहापोहा आता सुरू आहे. मला दिल्लीला जायचंय करंजीकर यांच्याकडे. ब्रेकपूर्वी विश्वास उटगी यांनी जे काही मुद्दे मांडलेले होते ते त्यांना पटलेले नव्हते. मिश्किल स्माईल त्यांनी दिलेली होती. दीपक करंजीकर. नाही, मुळात मुद्दा असा आहे की बँकिंग व्यवस्थेला दोष देणं किंवा न देणं इतका सामान्य मुद्दा नाही हो.
व्हॉट यू डोंट नो इन सच काइंड ऑफ चेंज. मुळात 47 वर्षानंतर या देशामध्ये एक निर्णय घेतला गेला. इंदिरा गांधीच्या राष्ट्रीयकरणानंतरचा हा पहिला निर्णय असा की ज्याने बँकिंग सिस्टीमबद्दल आपण एका चलनाबद्दल एक निर्णय घेतला. म्हणजे 4-4 दशकं 5-5 दशकं आपण निर्णय घेत नाही. मुळात लोकांना याची सवय नाही की या देशात काही निर्णय होतो. त्यामुळे चलता या मेंटॅलिटीतल्या माणसांना याचा त्रास होणार. रोखीचं देशाला व्यसन आहे. आता व्यसनातून सुटका करायची, तुम्हाला काही दिवस विड्रॉल सिम्पटम येणार. त्यामुळे हा त्रास काही मला असं वाटत नाही जगा वेगळा आहे. याची कॉस्ट बेनिफिट जर अनालिसिस तुम्ही केलं तर मला असं वाटतं की हा दीर्घकाळा दृष्टीने देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीकरता अतिशय उत्कृष्ट निर्णय आहे. आता बँकिंग आज सरफेस होत आहे, बँकिंगचे प्रॉब्लेम, उद्या आणखीन दुसरे कुठले तरी प्रॉब्लेम सरफेस होतील, फायनान्स मिनिस्ट्रीच्या सगळ्या यंत्रणेचे प्रॉब्लेम सरफेस होतील, पण या निमित्तानेच ते करेक्ट होणार ना. अदरवाईज तुम्ही आहे त्या स्टेटस्कोमध्ये देशाला किती दिवस ठेवणार. 4% असलेला 55 सालचा काळा पैसा हा 62% पोचला तरी सरकारने काहीच करू नये आणि कुठलाही त्रास होतो म्हणून कुठलाही निर्णय घ्यायला टाळावं, पॉप्युलरिटी कॉन्टेस्टमध्ये काम करावं, ही अपेक्षा मुळात चुकीची असं मला वाटतं. त्यामुळे हे झालं हे ठीक आहे, बँकिंगला आपण काही फार दोष देत नाही, पण ते सापडता येत नाही. याच्या आधी कधी सापडले हो? याच्या आधी 500-1000च्या नोटा अशा बँकिंगने काही कोणाला दिल्या असतील त्या कधी सापडल्या? या निमित्ताने सापडत आहे. बँकिंगला मला दोष नाही. मी स्माईल याच्याकरता दिलं की आपण त्याचं ब्लॅक अँड व्हाईट असं कॅटेगरायझेशन करू शकत नाही. आपण ग्रे एरिया असतो. व्हॉट यू डोंट नो सरकारलाही माहित नव्हतं. लोक म्हणतात सरकार रोज निर्णय बदलतं. अहो पण तुम्हाला माहिती आहे का, एका माणसाने लखनौ त्रिवेंद्रम पूर्ण ट्रेन बुक केली होती काळ्या पैशाने आणि मग ते कॅन्सलेशन करत होते. तेव्हा सरकारने सांगितलं कॅन्सलेशन होऊ शकणार नाही. जेव्हा रांगेत लोक काही रोजाने उभे होते की सारखे पैसे एक्सचेंज करतायत, तेव्हा त्यांनी शाई लावायचा निर्णय आणला. त्यामुळे सरकार विल कीप ऑन ऍक्टिंग अँड रिॲक्टिंग टू द सिच्युएशन ॲज इट कम्स अँड दॅट इज अ नॉर्मल प्रोसेस फॉर एनी चेंज. यू हॅव टू सस्टेन द चेंज बिकॉज इट इज अल्टिमेटली गुड फॉर ऑल ऑफ अस. पुण्याला जायचंय मला डॉक्टर हरदासांकडे. त्यांना काही मुद्दा मांडायचा होता. त्याला जोडूनच त्यांना एक प्रश्न आहे की रिझर्व्ह बँकेला दर 2 दिवसांनी आपला निर्णय बदलावा लागतोय, काहीतरी नवा फतवा रिझर्व्ह बँकेकडनं आणला जातोय. याच्या मागचं नेमकं कारण काय असावं? नाही, रिझर्व्ह बँकला बदलावंच लागतं कारण की ते मार्केट सेंटिमेंटचं एक आहे. त्यांनी ते चेंज करावंच लागेल. म्हणजे असं नाही की 50 दिवस आधी त्यांनी काय म्हणाले तेच कंटिन्यू करावं असं एक्सपेक्ट आपण करायचं पण नाही. ऍज अ स्टुडंट ऑफ इकॉनॉमिक्स म्हणजे मार्केटला तर ऍक्शन्स अँड रिॲक्शन्स आता सर कसं म्हणत होते तसं करावंच लागेल. म्हणजे आपल्याकडे असं सिच्युएशन असं झालंय की एव्हरीबडी वॉन्ट्स टू सी हेवन बट नोबडी वॉन्ट्स टू डाय. असं होणार नाही ना. म्हणजे असं कुठेतरी आपल्याला एक व्यवस्थित म्हणजे असं प्रॉब्लेम्स काय आहे ते प्रॉब्लेम अनालाइज करावंच लागेल. आणि थोडी दिवससाठी आपल्याला हे प्रॉब्लेम मध्ये आपण राहिलं असलं म्हणजे असं तर पुढे आपण काय करतोय ते व्यवस्थित होणारच आहे. ह्याला इव्हन इकॉनॉमिक्स मध्ये आपण ह्याला म्हणतोय की जे करू इफेक्ट म्हणतोय. म्हणजे असं कॉमन मॅन्स लँग्वेज मध्ये इट्स हॉकी स्टिक इफेक्ट. इनिशियली म्हणजे असं बिकॉज कन्स्ट्रक्शन विल बी डाऊन म्हणजे असं देर आर लॉट ऑफ इंडस्ट्रीज विच रिक्वायर्स मोर ऑफ कॅश. दॅट विल बी डेफिनेटली डाऊन. बट हे डाऊन असलं तरी देर आर सम इंडस्ट्रीज मे बी तुम्ही बँकिंग म्हणा और फार्मा म्हणा दोज आर इंडस्ट्रीज आर अप. तुम्ही इव्हन स्टॉक मार्केटमध्ये इव्हन प्राइस पण बघितलं तर दिस प्राइसेस आर अप. म्हणून ते असं होणार नाही की ऑल इंडस्ट्रीज आर डाऊन ऍट द सेम टाइम. बट येस मेजॉरिटी ऑफ द पीपल म्हणजे आपलं वेलॉसिटी ऑफ द मनी कमी असणार आहे, इन्व्हेस्टमेंट कमी असणार आहे, लोकांचे कन्झम्पशन कमी होणार आहे. सो मे बी देर आर लॉट ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक व्हेरिएबल्स विच यू नीड टू अंडरस्टँड. आणि बेस्ड ऑन दॅट आपलं इकॉनॉमी थोडी दिवससाठी डाऊन झालं. मी आधी ते म्हणाले की 2 क्वार्टर्ससाठी ते कमी झालं तर नंतर ते अप होणार आहे, ते होणारच आहे. म्हणून हे मार्केट इटरेशन्स आपण ते म्हणतोय ते होणारच आहे. मला एक मुद्दा इकडे मांडायचा सगळ्यांसाठी की 1991 मध्ये आपण ते ग्लोबलायझेशन केलं होतं, प्रायव्हेटायझेशन केलं होतं, मनमोहन सिंगजीने ते सगळं केलं होते. तेव्हा पण देर आर लॉट ऑफ लॉकआउट्स आणि हे सगळं झालं होतं. सम पीपल आर सेइंग दे वर सेइंग की नो दिस इज इम्पॉर्टंट. सम पीपल आर सेइंग नो दिस इंडियन इंडस्ट्रीज आर स्टील इन्फंट्स. ते होणार नाही असं सगळं असंच 2 मुद्दे होते. बट तेव्हा पण आपण ते बोल्ड स्टेप केले. तेव्हा का आपण घेऊ शकला? बिकॉज मेजॉरिटी गव्हर्नमेंट होता, सपोर्टिंग बॅकअप होता तेव्हा, म्हणून त्यांनी तेव्हा घेतलं आहे. तेव्हा पण तुम्ही 1991 to 93-94 पर्यंत बघितलं तर ऑलवेज यू फाइंड म्हणजे देर आर लॉट ऑफ प्रॉब्लेम्स विथ द इकॉनॉमी. तुम्ही बॅलन्स ऑफ पेमेंट पोझिशन काही बघितलं तरी देर आर लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. बट त्याच्यानंतर आपण ते अपवर्ड डिरेक्शन ते बघितलं. इंडिया हॅज ऑलवेज गॉन अहेड आफ्टर दॅट. इथे पण थोडंसं म्हणजे प्रॉब्लेम होणार आहे. मे बी तुम्ही 2 महिना म्हणा, 3 महिना म्हणा, 4 महिना म्हणा. No economist can forecast exactly it will be 4 months or exactly it will be 50 days or exactly it will be 100 days. कारण की त्याला काही इक्वेशन नसतं. दिस अगेन डिपेंड्स ऑन हाऊ द पीपल विल रिॲक्ट. आता पीपल कसं रिॲक्ट करतात. मला 1000 रुपये पाहिजे असलं तरी मी 2000 काढून घेते कारण की मला माहित नाही की उद्या मला परत मिळेल की नाही, रांगेत मला उभं राहायला मिळेल की नाही. हा, तर हे मार्केट सेंटिमेंट्स आहे. आता तुम्ही फर्स्ट वीक ऑफ डिसेंबर बघितलं
आता थोडंसं नोटाचं हे आता कमी झालंच आहे असं बघितलं तर, म्हणजे बँकेचा रश कमी झाले असं म्हणत नाही, बट ऍटलीस्ट पीपल हॅव स्टार्टेड थिंकिंग अबाउट ओके आपल्याला पैसा मिळणार आहे, कधीतरी मिळेल, असं थोडंसं माइंडसेट बदलला आहेच. म्हणून तुम्ही 1991चे कंपॅरिझन केले आणि आता हे नाही, नक्कीच कुठेतरी लोकांना अजूनही आशा आहे की आम्हाला पैसे मिळतील, बँकेमध्ये रांगेत उभं राहायला लोक तयार आहेत. मात्र साळगावकर सर, यामध्ये एक मुद्दा असा आहे की हा जो सगळा चलन कल्लोळ आहे, आजवर लोकांनी हा सहन केलेला आहे. पंतप्रधान मोदींची मुदत ही पुढचे 10 दिवसापर्यंत आहे. लोकांचा तोपर्यंत पेशन्स नक्की असेल, मात्र त्यापुढे ही जी क्षमता आहे हा चलन कल्लोळ सहन करायची, ती कमी होऊ शकते, कमी होऊ शकते समाजाची. नाही, तसं काही दिसत नाहीये. कारण मेजॉरिटी बहुसंख्य लोक हे आनंदात आहेत की त्या श्रीमंत लोकांना त्रास झाला, बर त्याच्यासाठी आम्ही हे सहन करू. कारण त्यांचा जो असंतोष आहे, ते जे भरडले गेले होते, जी इनइक्वॅलिटी आहे ती याच्यातून त्यांची व्यक्त होते. त्यामुळे ऍटलिस्ट इन द नियर फ्युचर असं काय होईल असं मला वाटत नाही. परंतु मगाशी मी जे म्हणत होतो की काउंटरफिट करन्सी जशी आहे ते असेसमेंट चुकलंय, तसंच ब्लॅक मनीचंही असेसमेंट जे आहे ते चुकीचं आहे. आता करंजीकरांनी 62% म्हटलं, त्यांचं मला कुठून डेटा आला मला माहित नाही. परंतु जेव्हा मोरारजी देसाई पंतप्रधान झाले होते तेव्हा त्यांनी डॉक्टर लाकडावाला, तेव्हा मी युनिव्हर्सिटीत MA करत होतो, लाकडावालांना बोलवून घेतलं होतं आणि युनिव्हर्सिटी रिझर्व्ह बँकेचं मॉनिटरी कंट्रोल डिपार्टमेंट युनिव्हर्सिटीत होतं तेव्हा डॉक्टर ब्रह्मानंद यांच्या हाताखाली. 3 लोक PhD करत होते याच्यावर. पण तुमच्याकडे डेटाच आला नाही तर तुम्ही अनालिसिस काय करणार त्याचा? ब्लॅक पैशाचा डेटा कसा मिळेल? आता ही नोट आहे 100 रुपयाची, ही ब्लॅक आहे का व्हाईट आहे हे कोण सांगणार? आणि व्हेलॉसिटी ऑफ सर्क्युलेशन आहे ही जी बँकेत पैसे असतात किंवा सो कॉल्ड व्हाईट असतात त्यांची खूप हाय असते. ब्लॅक ज्याला आपण म्हणतो अनअकाउंटेड पैसा, तो होल्ड केलेला असतो, तो हलतच नाही एका जागेहून. या दोघांचा मेळ कसा घालायचा? परत मनी सप्लाय रिझर्व्ह बँकेकडून होतो, त्याची M0 to M5 हे अख्खी मॅट्रिक्स इतकी कठीण आहे की ब्लॅक मनीचं सुद्धा असेसमेंट या वेळचं चुकलेलं आहे. नक्की किती ब्लॅक मनी किंवा अनअकाउंटेड मनी आहे हेही कळलेलं नाही. ही असेसमेंट, ही अझम्पशन्स मॅडमना कळेल त्या इकॉनॉमिक्सच्या लेक्चर असल्यामुळे, ही गृहीतक जी आहेत ना रिझर्व्ह बँकेची आणि फायनान्स मिनिस्ट्रीची हीच चुकलेली आहेत. त्यामुळे हा गोंधळ झालेला आहे. नाही, आणि त्याच्यामुळेच कदाचित काळा पैसा आपल्याला आता किती मिळणार, म्हणजे लोकांना अशी आशा आहे की आम्हाला काळा पैसा आता बल्कमध्ये सरकारकडे आलेला असेल आणि आमच्या अकाउंट्सवरती आता तो पेरला जाईल, अशी काहीशी जी लोकांची आशा आहे ती आशा लोकांनी ठेवावी का? ते मणिशंकर अय्यर आज म्हणाले ना, कुठे आहे काळा पैसा? असा काही दिसतो काय काळा पैसा? मणिशंकरनी कधी बघितलाय का त्यांच्या आयुष्यात असा हा काळा पैसा आहे म्हणून? म्हणून मी नोट दाखवली. असं असेसमेंट होऊच शकत नाही. तो पैसा परत अकाउंटेबल होईल, चलनात येईल, व्यवहारात येईल आणि त्याचे परिणाम हळूहळू दिसू लागतील. ते काय ओव्हरनाईट सांगता येणार नाही हा बघा काळा पैसा. त्यामुळे ते असं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये जसं करंजीकर म्हणाल ते ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. ते ग्रे एरियामध्ये आहे सगळं, आणि तो ग्रे एरिया किती वाईड आणि डीप आहे याची कल्पना RBIला नाहीये, मिनिस्ट्री ऑफ फायनान्सलाही नाहीये. ते ट्रायल अँड एरर मेथडने हे नाही तर ते नाही तर हे, आता टॅक्समध्ये हे सूट देतो, आता कॅशलेस करा मग सूट देतो, हे उपाय याच्यावर चालणार नाहीत. हे शॉर्ट टर्म मध्ये एवढा लॉंग रनचा तुम्हाला फायदा मिळत नाही. त्यामुळे हे सोडून ऍक्च्युअल असेसमेंट करून तसा मनी सप्लाय वाढवत नेला पाहिजे. आणि टेक्नॉलॉजी आहे आता कळायला की किती कुठे किती पैसे जात आहेत ते, त्यामुळे हळूहळू हे सेटल होईल. याला जोडून एक छोटासा प्रश्न की म्हणजे तुमचा म्हणण्याचा असा उद्देश दिसतोय की गव्हर्नमेंट सध्या चाललंय ते राईट डिरेक्शनने चाललंय, मे बी स्लो असतील ते, पण म्हणजे काही काळाने त्यांनी जी दिलेली 50 दिवसांची लिमिट आहे त्यामध्ये अचीव्ह करता येणार नाही ते गोल, पण पुढच्या काही काळामध्ये ते गोल अचीव्ह होईल असं वाटतंय? ते गोल निश्चित अचीव्ह होईल, पण त्याला वेळ लागेल. कारण त्या गव्हर्नमेंटची गृहीतकं चुकीची आहेत, अझम्पशन चुकीची आहेत. आणि त्यामुळे त्यांना त्याचा व्हॉल्यूम काउंटरफिटचा मेनली हा व्हॉल्यूम हाच लक्षात आलेला नाहीये. आणि तो व्हॉल्यूम एवढा प्रचंड आहे, ती विहीर इतकी खोल आहे की ते आता मलाही माहित नाही किंवा कोणीही ते सांगू शकणार नाही ती विहीर किती खोल आहे. शेवटी रांगा जेव्हा नष्ट होतील तेव्हा कळेल की आपण विहिरीच्या तळाशी आलेलो आहोत म्हणून. विश्वास उडगींकडे एक प्रश्न घेऊन मला यायचंय, मात्र तत्पूर्वी एक छोटासा प्रश्न साळगावकर सर तुम्हाला, की मगाशी विश्वास उडगींनी असं सांगितलं की संपूर्ण बँकिंग सिस्टीमला तुम्ही यामध्ये ब्लेम करू नका, त्यांनी बँकिंग सिस्टीमला काय त्रास होतो हे सगळं उलगडून सांगितलं. छोटासा प्रश्न की बँकांमधनं ज्या नव्या नोटांना, नव्या चलनाला पाय फुटलेले आहेत ते जर फुटले नसते, हा जर व्यवहार काटेकोर झाला असता तर 50 दिवसांमध्ये जे मोदींचं लक्ष आहे ते किमान आटोक्यात तरी आलं असतं?
नाही उडगी सर, मी येते तुमच्याकडे. बँकांच्या कर्मचाऱ्यांना दोष देण्याचा काय अर्थ नाही. सगळ्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक कंपनीमध्ये, प्रत्येक प्रांतामध्ये असे हे काळेगोरे उडीद म्हणजे काही करप्ट लोक असतात, ते गळती करतात. ती गळती गृहीत धरूनच रिझर्व्ह बँक कंट्रोल करत असते आणि उडगी देतात तसा मी दोष रिझर्व्ह बँकेला अजिबात देणार नाही. रिझर्व्ह बँकेचं असेसमेंट चांगलं असतं, ती अत्यंत एफिशियंट यंत्रणा आहे माझ्या दृष्टीने. तेव्हा 50 दिवसात तर झालंच असतं, कारण अझम्पशन चुकीचे होते. परंतु त्याचा दोष हे काय बँकातून पैसे चोरले जात आहेत या एका गोष्टीला नाहीये. त्याचा दोष जो आहे तो त्या डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्सचा, जो मॉनिटरी इकॉनॉमिक्सचं जे डिपार्टमेंट आहे रिझर्व्ह बँकचं, त्यांचा हा दोष आहे. त्यांनी हे असेसमेंट करताना अधिक काळजीपूर्वक करायला पाहिजे होतं आणि नंतर पीएमओला सांगायला पाहिजे होतं की आम्हाला बाबा 2 क्वार्टर लागणार आहेत. मग पीएमओने तशी पोझिशन घेतली असती. मोदींना पीएमओला डायरेक्टली काही संबंध नाही याच्याशी. पीएमओ दिल्लीमध्ये आहे आणि रिझर्व्ह बँक मुंबईत आहे. एवढं अंतर फिजिकलच आहे मुळात. उडगी सर, यामध्ये एक मुद्दा असा आहे की तुम्ही मगाशी सांगितलं की रिझर्व्ह बँकेने या संदर्भातली प्लॅनिंग नीट केलेली नाही, त्यांच्याकडे ॲझम्पशन्स प्रॉपर नव्हते, असा सुद्धा मुद्दा आला आपल्या चर्चेमध्ये. जर चाचपणी करत हळूहळू पुढे ह्या स्टेप्स टाकतायत, ज्यामुळे कदाचित हे काही अंतराने हे लक्ष्य, हे ध्येय आहे ते अचीव्ह केलं जाणार आहे, चाचपणी करत हळूहळू पुढे पाय टाकायला काय प्रॉब्लेम काय आहे? मी पुन्हा एकदा सांगतो की 9 नोव्हेंबरला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नेमकी काय त्यांची स्ट्रॅटेजी आहे इम्प्लिमेंटेशन करण्याविषयी हे अनफोल्ड केली का? त्यांच्याकडे नोटा नव्हत्या, हे आरटीआय मध्ये आत्ता जाहीर झालेलं आहे. तेव्हा नव्हत्या हे स्पष्ट आहे. मग एवढा मोठा त्यांनी हे घेतलं अंगावरती, त्यावेळेस देशाची फसवणूक नाहीये का? मग याला रेग्युलेटरी जबाबदार नाहीये का? असं कसं म्हणतायत? कोट्यवधी लोक आज लाईनीत होरपळत आहेत आणि संपूर्ण कॅश बेस्ड इकॉनॉमी आज नष्ट झालेली आहे. 20 लाख नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि इव्हन भांडवल बाजार कोसळलेला आहे. असं असताना देशाचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे हे मॉन्युमेंटल मिस्टेक आहे, मनमोहन सिंग म्हणतात, हे काही चुकीचं नाहीये. आणि अशा वेळेस रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जबाबदारी घेणार नसेल तर रिझर्व्ह बँक आणि रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता सुद्धा आता शक्तिकांता दास हे ज्या पद्धतीने काय म्हणतात त्याला बायपास करून पुढे चाललेले आहेत, तर उचितपणे काहीच बोलणार नसतील तर जनतेने काय संदेश घ्यावा? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तुम्हाला असं म्हणायचं राजकारण्यांचं अतिक्रमण होतं रिझर्व्ह बँकेत? नाही, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कशा पद्धतीने चालली आहे याच्याशी आम्ही बोलायचं नाही, जनतेने बोलायचं नाही आणि फक्त सरकारने आपले निर्णय जाहीर करायचे. आज 59 निर्णय त्यांनी घेतले, याच्याशी आम्ही बोलायचं नाही. दे आर नॉट होलियर दॅन द काऊ. इट इज द फाउंटेन हेड ऑफ करप्शन. हे माझं विधान आहे आणि गरज पडेल तेव्हा मी सिद्ध पण करेन. आणि त्याच्या पॉलिसी ज्या घडवण्यात आलेल्या आहेत त्या इनबिल्ट करप्ट आहेत. ठीक आहे, खरं तर माझी वेळ संपत आलेली आहे. रिझर्व्ह बँकेला तुम्ही करप्ट कसं काय म्हणू शकता? पॉलिसीज नॅशनल ऑफेन्स. सॉरी अबाउट पॉलिसीज, त्यांच्या पॉलिसीज ज्या आहेत ना, कॉम्प्रोमाइज पॉलिसी जी आहे ना, हे बघा, कर्ज वसूल करण्याच्या पॉलिसीज, ह्याच्यामध्ये मुद्दल द्या, व्याज माफ करा, ARC म्हणजे कर्ज विका, ते सुद्धा डिस्काउंटेड व्हॅल्यूने. ह्या करप्ट पॉलिसीज आहेत. याच्याविषयी सामान्य जनतेने प्रश्न विचारला तर राग का यावा? तुम्ही 16 लाख कोटीची कर्ज वसूल करण्याकरता का नाही सर्जिकल स्ट्राईक करत, हा प्रश्न विचारला, राग का यावा? आणि आज आता तुम्ही लोकांना त्रास देता, हा प्रश्न जाहीरपणे विचारला तर का राग यावा? रेग्युलेटर इज फेलिंग. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. माझी खरं तर वेळ संपत आली आहे. मला शेवटचा एक प्रश्न घेऊन जायचे करंजीकर सरांकडे. एक आहे की यामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेचं कंबरड हे काहीसं मोडलेलं आहे. कधी आणि कसं त्याला सावरता येईल? अगदी थोडक्यात, माझी वेळ संपली. एक लक्षात ठेवा, वी बिलीव्ह इन गॉड इफ समबडी बिलीव्स, बट एव्हरीबडी एल्स ब्रिंग्स अ डेटा. या 6,51,000 गावं असलेल्या देशामध्ये किती गावात बँका आहेत? देशातलं ATMचं ॲव्हरेज आहे 5,364 आणि बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये 10,000 माणसांमागे एक ATM आहे. तर ही जेव्हा तुटपुंजी व्यवस्था असते तेव्हा हे त्रास आपल्याला सहन करायला लागणार. हे आपण कोणाला तरी पटकन ब्लेम टाकणं हे फार घाईचे कन्क्लुजन आहेत. एक मोठ्या अर्थव्यवस्थेच्या बदलाला आपण सगळे सामोरे जात आहोत आणि त्याच्यामध्ये हे घडणार. पण त्यामुळेच तर सरफेस होत आहे ना. आज जे उडगी साहेब म्हणतायत की यांचा दोष त्यांचा दोष, पण हे सरफेस कधी झालं याच्या आधी मला सांगा ना. या निर्णयामुळे सरफेस झालं, हा त्यातला गेन नाही का? आपण प्रत्येक गोष्टीकडे ब्लेम टॅग लावून ते गोष्ट संपवायच्या का मागे लागलं पाहिजे मला कळत नाही. बरं डॉक्टर हरदास, अगदी एका वाक्यात, म्हणजे लोकांनी पेशन्स ठेवावे का की पुढच्या क्वार्टर पर्यंत चांगले दिवस आपल्याला दिसतील? नक्की ठेवावा लागेल. अजूनही आपल्याला एक्सपेक्टेशन हे पण करायला पाहिजे की पुढच्या बजेटमध्ये आपल्या टॅक्स रेट कमी होईल, ऍटलीस्ट टॅक्स स्लॅब तरी वाढेल आणि GST इम्प्लिमेंट होईल. तर लॉट ऑफ
गुड थिंग्स टू एक्सपेक्ट. असं नाहीये की म्हणजे सगळं संपलंय आपल्या आयुष्याच्या, सगळं असं नाहीये, और कॅश संपलंय असं पण नाहीये आपल्या. आता जीएसटी इम्प्लिमेंटेशन बघा, किती हे सगळं गोष्टी आहे. लॉट ऑफ थिंग्स. फिस्कल डेफिसिट कमी होईल, की किती वर्ष झालं आपलं फिस्कल डेफिसिट कमी करायला. त्यामुळे नागरिकांनी कुठेतरी संयम ठेवण्याची नक्कीच गरज आहे, कारण एक मोठा निर्णय घेतलेला आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होतंय, त्या संदर्भातले अझम्पशन्स काय होते, हे वेगळ्या प्रश्नाचे मुद्दे आहेत. मात्र त्यामुळे एक गोष्ट झालेली आहे की यामध्ये दर दिवशी नवं काहीतरी समोर येत आहे, दर दिवशी नवे नियम समोर येत आहेत, एक संपूर्ण सिस्टीम ढवळून निघते आहे, एक काहीतरी बदल होतोय आणि या बदलासाठी आज नागरिक उभे राहत आहेत. थोडासा त्रास त्यांना होईल, मात्र संयम ठेवायला अगदी काहीच हरकत नाही. पुढच्या काही दिवसांमध्ये व्यवस्था नक्की सुधारेल अशी आशा आपल्या या पॅनलवरच्या सगळ्या आर्थिक विषयांच्या अभ्यासकांनी मांडलेली आहे. त्यामुळे आशा नक्की करायला हरकत नाही की चांगले दिवस येतील. या चर्चेमध्ये आपल्याला सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये आज इथे थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.